नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि हेल्दी मुगाची उसळ. दिसायला जितकी डिलिशियस आहे, खायलाही तितकीच चवदार झाली आहे. ही आहे हिरव्या मुगाची उसळ. यासाठी अगदी तुम्हाला थोडकं साहित्य लागणार आहे आणि ही अगदीच 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. तर या ठिकाणी उसळ बनवण्यासाठी मी 1 चमचा एवढं तेल घेतलं आहे. तुम्ही 1.5 चमचा एवढंही घेऊ शकता, कारण आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आहेत. आणि तेलाचं प्रमाण जितकं जास्त असतं, मसाले तितकेच छान त्याच्यामध्ये परतून निघतात. तर त्यानंतर मी या ठिकाणी लसूण पाकळ्या टाकल्यात. मी त्या चिरून टाकल्या. लसूण पाकळ्या मी छानपैकी या ठिकाणी परतून घेतल्यात, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता मी बारीक कापलेला कांदा याच्यामध्ये ॲड करते. तर कांदा टाकल्यानंतर आपल्याला तो थोडासा लालसर होईपर्यंत व्यवस्थित मध्यम आचेवर परतून घ्यायचा आहे छानपैकी. कांदा व्यवस्थित परतून घेतला की मसाल्यांची चव अजून वाढते. त्यानंतर मी या ठिकाणी 1 टोमॅटो कापून घेतलं होतं, ते टोमॅटो ॲड केलं. तर टोमॅटोसुद्धा तुम्हाला तेलामध्ये असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता इथे मी हिरवे मूग घेतलेले. तर हे मोड आलेले हिरवे मूग मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत. त्यानंतर या ठिकाणी मी जिरे मोहरीचा तडका दिला आणि थोडासा ओवा ॲड केला आहे. त्यानंतर आता मसाले ॲड करते. तर मी इथे कांदा लसूण मसाला टाकला आहे, लाल तिखट मसाला टाकला आहे आणि लाल मिरची पावडरसुद्धा टाकली आहे. थोडंसं मी यामध्ये हळद टाकली आहे आणि त्यानंतर मी इथे धनेपूडसुद्धा टाकली आहे. जेणेकरून काय होईल, या घरच्या मसाल्यांमुळे जी आपली उसळ आहे त्याला अजूनच जास्त स्वाद आणि अजूनच जास्त चव येते. त्यानंतर मी थोडीशी कापलेली कोथिंबीर इथे ॲड केली आहे आणि आता हे पूर्ण मिश्रण मी तेलामध्ये एकजीव करून घेते, व्यवस्थित मिक्स करून घेते, जेणेकरून मसाल्यांचा जो स्वाद आहे तो याच्यामध्ये पूर्ण उतरून येईल. त्यानंतर आता चवीनुसार मी याच्यामध्ये मीठ ॲड केलं आहे आणि थोडंसं वरतून मी तेलसुद्धा ॲड करते, कारण की मसाला खूपच सुका झाला आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं तेल ॲड करावं लागणार आहे या ठिकाणी. तर मी तेल ॲड केले. तर तुम्ही पाहू शकता मसाले व्यवस्थित असे परतून घेतलेत आणि आता जे आपण हिरवे मूग स्वच्छ धुवून घेतले होते ते मी याच्यामध्ये ॲड केले. आता आपण जेव्हा मूग याच्यामध्ये ॲड करतो ना, तेव्हा तो पूर्ण जो मसाला आपण तयार केला आहे, जे मसाले वगैरे टाकून कांदा वगैरे परतून घेतला आहे, ते पूर्ण मिश्रण एकजीव झालं पाहिजे आणि पूर्ण मुगामध्ये त्याचा स्वाद आला पाहिजे. त्यामुळे आपण ते व्यवस्थित परतून घ्यायचे. जेव्हा पण आपण मसाले परतून घेतो तेव्हा ते व्यवस्थित एकजीव झाले पाहिजे. आता छान आपले मसाले एकजीव झालेत, तर मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करते. पाणी आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी, उसळ बनवण्यासाठी ॲड करायचं आहे. आता तुम्ही पाण्याची थिकनेस पाहू शकता, म्हणजे ते थोडंसं असं सांबारसारखं दिसतं आहे. तर मी हे शिजून घेण्यासाठी जवळजवळ 5 मिनिट ठेवलं आहे. त्यानंतर 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता की ती छानपैकी उकळी आली आणि मूग जे असतात ना, ते मूग लवकर शिजतात, त्यामुळे त्याला उकडायची वगैरे गरज लागत नाही कुकरमध्ये सेपरेटली. तर मी इथे शिजूनच घेतले. तुम्ही पाहू शकता छानपैकी आपले मूग शिजलेले आहेत. आणि आता तुम्ही जेव्हा उसळ बनवता किंवा ग्रेव्ही बनवता, तेव्हा त्याला थिकनेस आणण्यासाठी तुम्हाला नेहमी शेंगदाण्याचा कूट हा ॲड करावा लागतोच. तर मी या ठिकाणी शेंगदाण्याचा कूटसुद्धा ॲड केला आहे. जर तुमच्याकडे शेंगदाण्याचा कूट नसेल तर तुम्ही ऑप्शन म्हणून चण्याचं थोडंसं पीठ घेऊ शकता. त्याच्यामध्ये 1-2 चमचे पाणी ॲड करून मग ते पीठ मिक्स करून ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, जेणेकरून तुमची जी उसळ आहे त्याला थोडीशी थिकनेस येते. आता तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिट मी व्यवस्थित परत शिजवायला ठेवले आणि आता आपली ही छानपैकी जी हिरव्या मुगाची उसळ आहे ती रेडी झालेली आहे. तर सुगंधसुद्धा याचा घरभर खूप पसरलेला, खूप छान आणि खूप चवदार झाली आहे. अशा पद्धतीने मी फक्त 10 ते 15 मिनिटातच ही ग्रेव्ही तयार केली आहे, ही मुगाची उसळ तयार केली आहे आणि आपली गरमागरम सुगंधी आणि हेल्दी मुगाची उसळ तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच सोप्या रेसिपीजसाठी चॅनलला फॉलो करा.